नमस्कार. आज आपण बाजरीच्या पिठाचा चिला बनवणार आहोत. बाजरी ही उष्ण गुणधर्माची असल्यामुळे शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी आपण थंडीमध्ये बाजरी किंवा बाजरीच्या वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये करत असतो. तर चला मग आज हा चिला कसा बनवायचा ते आता आपण बघू. तर बाजरीचा चिला बनवण्यासाठी इथे मी साधारण 1 वाटी इतकं बाजरीचं पीठ घेतले. त्यात अगदी ताजं दही, फार आंबट नसलेलं 4 ते 5 चमचे घेतले. आता त्यात बारीक कट केलेली मेथीची पानं घालू. पानं स्वच्छ करून घ्यायची आधी. त्यानंतर बारीक कट केलेला टोमॅटो घातलाय. आता बारीक कट केलेलं आपण गाजरसुद्धा यात घालतोय. त्यानंतर आपण यामध्ये बारीक कट केलेला कोबी आणि त्यानंतर आपण यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची घालणार आहोत. सोबतच आपण बारीक ठेचून घेतलेला लसूण सुद्धा यात घालायचा आहे. त्यानंतर आपण यात हळद घालू. अगदी अर्धा चमचा जिरं, चवीनुसार आपण यात मीठ घालायचे आणि चवीनुसारच आपण यात तिखट सुद्धा घालायचे, कारण हिरवी मिरची आपण बारीक कट केलेली आहे त्यामुळे ती लक्षात घेऊनच आपण इथं तिखटाचा वापर करायचा आहे. आता हे सर्व लागेल तसं पाणी टाकत आपण छान बॅटर तयार करून घ्यायचे. बघा, अशा पद्धतीने आपण हे चिलासाठीचं बॅटर तयार करून घेतले. तवा तापला की त्याला तेल किंवा तूप लावा. त्यानंतर चमच्याने तयार केलेलं मिश्रण तव्यावरती घाला आणि हलकंसं पसरून द्या. आता त्यावर झाकण ठेवा आणि 1 ते 2 मिनिटांमध्ये आपला हा चिला उलटवून द्या. आणि बघा, अशा पद्धतीने दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन कलरवर आपण हा चिला छान भाजून घ्यायचा आहे. तर बघा, हा कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, आयर्न, फायबर, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स अशा अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण असलेला आपला चिला तयार झालेला आहे. शिवाय यात आपण भाज्या टाकल्या त्यामुळे त्याची गुणवत्ता अजूनच वाढलेली आहे. आणि असा हा गरमागरम चिला आपण नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतो. तर आजची ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा आणि आपण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.